बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा सर्वोच्च आविष्कार म्हणजे संगीत. नमस्कार, मी कादंबरी. आज मी एका अशा गैरसमजावर बोलणार आहे जो आपल्या समाजात अनेकदा ऐकायला मिळतो. तो म्हणजे ज्याला अभ्यास जमत नाही तो संगीताकडे वळतो. पण आज मला हे ठामपणे सांगायचे आहे की संगीत शिकणारी व्यक्ती ही बौद्धिक क्षमतेने कमी नसते, उलट ती अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्तेची आणि अष्टपैलू असते. संगीतातील हुशारी सिद्ध करण्यासाठी मी काही महान व्यक्तींची उदाहरणे आपल्या समोर मांडते. अल्बर्ट आइन्स्टाईन हे जगातील सर्वात महान शास्त्रज्ञ. आइन्स्टाईन हे विज्ञानासोबतच संगीतातही माहिर होते. ते उत्तम व्हायोलिन वाजवायचे. ते स्वतः मान्य करायचे की मी माझ्या विज्ञानाच्या सिद्धांतांचा विचार संगीताच्या लहरीच्या रूपात करतो. त्यांच्या मते संगीतामुळे त्यांच्या मेंदूला नवे शोध लावण्याची प्रेरणा मिळत असे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती. डॉक्टर कलाम हे विज्ञानासोबतच संगीताचेही निस्सीम भक्त होते. ते रिकाम्या वेळात रुद्रवीणा वाजवायचे. एका शास्त्रज्ञाची तल्लख बुद्धी आणि संगीताची एकाग्रता यांचा तो एक अद्भुत संगम होता. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी. संगीतासाठी लागणारी स्मरण शक्ती किती अफाट असू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंडित भीमसेन जोशी. शेकडो रागांच्या हजारो बंदिशी त्यांना तोंडपाठ होत्या. एक तासनतास एकाच स्वराचा रियाज करण्यासाठी लागणारा संयम आणि गाताना न चुकता समेवर येण्यासाठी लागणारे गणिती लॉजिक ही एखाद्या प्रतिभावान शास्त्रज्ञापेक्षा कमी नसते. गणित आणि संगीताचे नाते. संगीताचा पायाच गणितावर उभा आहे. तालाच्या मात्रा मोजणे आणि लयचा वेग सांभाळणे ही एक प्रकारची जलद आकडेमोडच आहे. वैज्ञानिक शास्त्रज्ञानुसार वाद्य वाजवताना मेंदूचे दोन्ही भाग हे एकाच वेळी सक्रिय होतात, ज्यामुळे अशा व्यक्तींची मल्टीटास्किंग क्षमता ही इतरांपेक्षा जास्त असते. मित्रांनो, संगीत हे केवळ करमणुकीचे साधन नसून ते बुद्धीला धार लावणारे जगातील सर्वात श्रेष्ठ शास्त्र आहे. ज्याच्याकडे सुराची जाण आहे त्याची जगण्याची आणि विचार करण्याची क्षमता ही इतरांपेक्षा प्रगल्भ असते. त्यामुळे संगीत हे पळवाट नसून तो बुद्धिमत्तेचा आविष्कार आहे. धन्यवाद.